नमस्कार. मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह. नाशिकचं तृप्त बाला हा बंगला, बोंदू खरात असलेला अशोक खरात याचा हा बंगला. आणि ह्या बंगल्यावर जरी आपण नाव बघितलं तर तृप्त बाला असं नाव आहे. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जी व्यक्ती अटकेत आहे ती आहे अशोक खरात, बलात्कारी अशोक खरात. लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली भोंदू खरात हा आता नाशिक पोलिसांच्या म्हणजेच एसआयटीच्या ताब्यात आहे. आणि आज त्याच्या घरी आयकर विभाग असेल किंवा ईडी असेल यांची धाडसत्र जी आहे ती आता सुरू झालेली आहे. नाशिकच्या त्याच्या याच बंगल्यावर जर आपण बघितलं तर ईडीचं पथक, आयकर विभागाचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे. आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता केली जात आहे. खरं तर या भोंदू खरातने कोट्यावधी रुपयाची जी मालमत्ता आहे ती कशा पद्धतीने जमवली आहे, रोकड कुठून येते, खंडणीच्या मार्गातून त्यांनी हे पैसे जमवलेले आहेत का, याचा तपास आता इन्कम टॅक्स असेल किंवा ईडीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येतोय. आज भोंदू खरातची नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये कोर्टात पेशी देखील होती. मात्र या दरम्यान त्याला 20 तारखेपर्यंत तिसऱ्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि चौथ्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यासाठी जी प्रोसेस आहे ती करण्यात आली. याबाबतची सुनावणी उद्या होणार आहे. मात्र ही मोठी बातमी आहे. त्याच्या नाशिकच्या याच तृप्तबाला निवासस्थानी जर बघितलं तर इन्कम टॅक्स असेल किंवा पथक आहे या ठिकाणी आलेले आहे. आणि हाच या भोंदू खरातच्या या दोन गाड्या आहेत, दोन्ही पण इनोवा आहेत. एक इनोवा जी आहे ती पुणा पासिंग आहे तर दुसरी आहे ती मुंबई पासिंग आहे. आणि हे संपूर्ण पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे. सर्व माध्यम प्रतिनिधी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि नाशिकच्या या तृप्तबाला बंगल्यावर जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर हाच तो बंगला आहे. तृप्तबाला श्री अशोक कुमार ए खरात, सौ कल्पना अ खरात, 37 तृप्तबाला, सर्वे नंबर 777/2/1, कर्मयोगी नगर, नाशिक 422009. हा तोच बंगला आहे जो सध्या राज्याच्या केंद्रस्थानी या ठिकाणी असलेला पाहायला मिळतो आहे. आणि या भोंदू खरातने कोट्यावधीची मालमत्ता जी आहे ती या ठिकाणी जमा केलेली आहे. सर्वात महत्वाचं त्याचं ट्रान्झॅक्शन करणारा ललित पोपळे जो सीए आहे, जो शिवनिका संस्थांवर देखील आहे, त्याचा देखील मुलांच्या नावावर मोठ्या प्रमाणात जमीन जी आहे, प्रॉपर्टी जी आहे ती खरेदी या ठिकाणी केलेली आहे. जवळपास 15 गुन्हे या भोंदू बाबावर दाखल झालेले आहेत. 9 FIR यामध्ये महिला अत्याचाराचे आहेत तर उर्वरित काही जे गुन्हे आहेत ते फसवणूक असेल किंवा सावकारीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. आणि याबाबतच तपास करण्यासाठी जी मोठ्या प्रमाणात जी संपत्ती या भोंदू बाबाने जी गोळा केलेली आहे त्याचाच तपास करण्यासाठी इन्कम टॅक्स असेल किंवा ईडी असेल आता यांचं धाडसत्र या ठिकाणी सुरू झालेलं आहे. नाशिक असेल, पुणे असेल, सिन्नर असेल, शिर्डी असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे धाडसत्र सुरू आहे. नाशिकमधील 5 जागा ज्या आहेत त्या ठिकाणी हा धाडसत्र सुरू आहे. पुण्यात 3 जागा, शिर्डीत 3, अशा एकूण 11 ठिकाणी PMLA 2002 कलम 17 अन्वये ही झाडझडती या ठिकाणी सुरू आहे. आणि या भोंदू बाबांनी पीडित महिलांकडनं जे आहेत ते पैसे खंडणीच्या स्वरूपात स्वीकारले, त्यांना ब्लॅकमेल करून त्यांनी पैसे गोळा केले का कोणत्या मार्गाने केले याचाच तपास करण्यासाठी हे संपूर्ण पथक आता या ठिकाणी दाखल झालेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या भोंदू खरातच्या ज्या संपत्ती आहे ती असेल किंवा हा ललित पोपळे जो सीए आहे त्याच्या नावावर देखील जी कोट्यवधी रुपयाची संपत्ती आहे ती कशा मार्गाने त्यांनी गोळा केलेली आहे याचा तपास घेण्यासाठी आता आयकर विभाग असेल किंवा ईडी असेल यांची ही संयुक्त कारवाई या ठिकाणी सुरू आहे. 20 तारखेपर्यंत तिसऱ्या गुन्ह्यामध्ये याला पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे. नाशिकचं तृप्तबाला आहे त्याचं निवासस्थान आहे. आणि या ठिकाणी आता धाडसत्र या ठिकाणी सुरू आहे. या तृप्तबाला बंगल्यामधून अजून काय नवनवीन खुलासे समोर येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.